Hello students, we are studying 10th chapter, that is human health and disease. आणि या लेसन मधला आपण पुढचा डिसीज आज अभ्यासासाठी घेणार आहोत आणि तो आहे कॅन्सर. कॅन्सर हा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा डिसीज आहे, कारण की आपण आपल्या आजूबाजूला बरेचसे कॅन्सरग्रस्त पेशंट पाहत असतो. मोठे मोठे कॅन्सरचे हॉस्पिटल्स आपण पाहत असतो. आणि कॅन्सर म्हटलं की पहिला प्रश्न येतो, स्टेज कोणती आहे किंवा कशाचा कॅन्सर झाला आहे, हे नेहमीचे प्रश्न आपले असतात है ना. मग हा कशाचा म्हणजे काय आहे, स्टेज म्हणजे काय आहे, याची लक्षणं कोणती आहे, ट्रीटमेंट कशी घ्यायची असते, हे आपण आज या लेसनमध्ये घेणार आहोत. आता पहा, कॅन्सर इज द ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल. ओके, कॅन्सरचा अर्थ काय आहे, ॲबनॉर्मल सेल ग्रोथ. आणि ॲबनॉर्मल सेल ग्रोथमुळे तयार होतो क्लम्प. त्याच क्लम्पला म्हणतात ट्यूमर. ट्यूमर म्हणजे गाठ. ठीक आहे. जेव्हा सेल स्वतःचं सेल डिव्हिजनचं जे सायकल आहे ते मोडतात आणि दे बिहेव ॲबनॉर्मली, ते ॲबनॉर्मली वागायला लागतात. सेल डिव्हिजनमध्ये सेल आधी मोठी होते, तिच्यामधलं सायटोप्लाझम जेनेटिक मटेरियल डबल होतं आणि मग कॅरिओकायनेसिसमध्ये ते सेल डिव्हाइड होते. यामध्ये असं काही न होता एक सेल ही ताबडतोब, ही एक सेल आहे, ही सेल ताबडतोब डिव्हाइड होते. ती ग्रो न होताच पुन्हा त्याचे डिव्हिजन्स होतात आणि अशा प्रकारे ह्या सेलचे लहान लहान फ्रॅगमेंट्स पण तयार होतात की जे खूप वेगाने वाढत जाऊन त्याचा एक क्लम्प तयार होतो, त्याची एक गाठ तयार होते. ठीक आहे. आणि ही गाठ, या क्लम्प, ह्या दोन प्रकारच्या असतात. ॲक्च्युली दिस ट्यूमर दे आर ऑफ टू टाइप्स. एक आहे बेनिंग ट्यूमर आणि दुसरं आहे मॅलिग्नंट ट्यूमर. बेनिंग ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे काय. बेनिंग या शब्दाचा अर्थ आहे सेफ. बघा, जर ही क्लम्प आहे आणि हा क्लम्प जर एका कनेक्टिव्ह टिश्यूने कव्हर राहिला, क्लम्प तयार झाला पण तो कनेक्टिव्ह टिश्यूने कव्हर आहे, ते सेल्स बाहेर कुठे पसरत नाही आहे, अशा वेळेस त्या ट्यूमरला म्हणायचं बेनिंग ट्यूमर, सेफ ट्यूमर, की जो सर्जरी करून बाहेर काढला की तो माणसाला कोणताही त्रास राहत नाही. आणि मॅलिग्नंट ट्यूमर जो आहे, मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये हे कनेक्टिव्हचं कव्हरिंग जे आहे, ठीक आहे, याला म्हणतात कॅप्सूल. कॅप्सूल ऑफ कनेक्ट, इट इज नॉट कव्हर्ड बाय कॅप्सूल. मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये हे जे सेल्स आहेत, हे सेल्स हे कोणत्याही प्रकारच्या कॅप्सूलमध्ये कव्हर नसतात आणि म्हणूनच ते दुसऱ्या नॉर्मल सेलमध्ये जाऊ शकतात. बघा, त्याच्या बाजूला जो नॉर्मल सेल्स आहे, दीज आर नॉर्मल सेल्स. एखाद्या अवयवामध्ये बेनिंग ट्यूमर झाला, त्याच्या बाजूला नॉर्मल सेल्स आहेत, तरी त्या नॉर्मल सेल्सना या आतल्या ॲबनॉर्मल सेल्सचा काहीही धोका नाही आहे, कारण की त्याच्याभोवती कव्हर आहे. परंतु हे जे मॅलिग्नंट सेल्स जे आहेत, मॅलिग्नन्सी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे जे सेल्स आहेत, मॅलिग्नंट सेल, ते कव्हर नसल्यामुळे ते नॉर्मल टिश्यूमध्ये पसरतात आणि दे अटॅक द नॉर्मल सेल. त्यांचं फंक्शनिंग ते कमी करतात, कधी कधी त्यांना ते डिस्ट्रॉय सुद्धा करतात. आणि ह्या सेल हे कोणतेही काम करण्याच्या लायकीचे नसतात, कारण की त्यांच्यामध्ये त्या प्रकारची डेव्हलपमेंटच झालेली नसते. त्यामुळे त्यांचं काम एकच आहे, फक्त भरमसाठ संख्येने वाढायचं आणि पसरायचं. जेव्हा सेल एका ठिकाणाहून, हे जे कॅन्सरस सेल्स आहेत, ते जेव्हा एका ठिकाणाहून दुसरीकडे पसरत आहेत, तेव्हा त्याला म्हणतात मेटॅस्टिसिस. मेटॅस्टिसिस म्हणजे एका ठिकाणाहून सेल दुसरीकडे पसरणं, जे मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये दिसतं. बेनिंग ट्यूमरमध्ये मेटास्टेसिस तुम्हाला दिसतच नाही, कारण की ते सेल्स कव्हर असतात. ज्या अवयवामध्ये
ह्या प्रकारचे सेल्सची ॲबनॉर्मल ग्रोथ सुरू होते त्या अवयवाचा कॅन्सर झाला असं म्हटलं जातं. मग ही ग्रोथ कधी कधी ब्रेनमध्ये होते, त्याला ब्रेन ट्यूमर, ब्रेन कॅन्सर म्हणतात. ब्रेस्टमध्ये, कधी कधी अन्ननलिकेमध्ये, कधी कधी आतड्यांमध्ये, समजते, स्किन, बोन अशा वेगवेगळ्या अवयवामध्ये ही ग्रोथ सुरू होते. आणि हे का होतं त्याचं अनेक कारण आहेत, परंतु द सेल स्टार्ट ॲबनॉर्मल बिहेवियर इज द मेन रिझन ऑफ कॅन्सर विच डेव्हलप्स ट्यूमर. आता हे ट्यूमर जिथे डेव्हलप होतात त्याप्रमाणे त्या कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत, टाईप्स ऑफ कॅन्सर्स. बघा, पहिला जो टाईप आहे कॅन्सरचा हे आता अवयवाच्या प्रकारावरून आहे. कार्सिनोमा. कार्सिनोमाचा अर्थ आहे जे कॅन्सरचे सेल एपिथेलियल टिश्यूमध्ये तयार होतात. एपिथेलियल टिश्यू म्हणजे कव्हरिंग. कोणत्याही अवयवाच्या वरचं कव्हरिंग किंवा आतलं अस्तर हे एपिथेलियल सेलचं बनलेलं असतं. जेव्हा या एपिथेलियल सेलमध्ये ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन सुरू होते त्यावेळेस आपण त्याला कार्सिनोमा असं म्हणतात. कोणताही लंग कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, स्किन कॅन्सर हा या प्रकारचा कॅन्सर असतो. दुसरा प्रकार आहे सार्कोमा. सार्कोमा म्हणजे त्याच्या आतल्या लेअर म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू. आपण शिकलोय 11वी मध्ये, बोन इज अ टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, मसल इज अ कनेक्ट किंवा कार्टिलेज इज कनेक्टिव्ह टिश्यू. मसल्स हे वेगळे सेल्स आहेत, मस्क्युलर टिश्यू हा वेगळा आहे, बोन, ब्लड हे कनेक्टिव्ह टिश्यू प्रकार आहेत. यामधलं जेव्हा ते कार्टिलेज, मसल किंवा बोनला होतं त्यावेळेस त्याचे प्रकार, त्यावेळेस आपण त्याला म्हणत असतो कार्सिनोमा. ओके. आणि त्याचे जे वेगवेगळे प्रकार जिथे ते डेव्हलप होतात त्यावरून त्याचे वेगवेगळे प्रकार होतात. पहा, उदाहरणार्थ जर तो मसलमध्ये झाला तर त्याला म्हणतात मायोसार्कोमा. ओके. कार्टिलेज मध्ये झाला तर त्याला म्हणायचं कॉन्ड्रोसार्कोमा. कारण की सार्कोमा हा प्रकार आहे आणि ते टिश्यू. ठीक आहे ना. असे वेगवेगळे त्याचे प्रकार येत असतात. आता बघा, याच्यामध्ये बोन हा ऑस्टिओ नाव आहे. बोनला म्हणायचं ऑस्टिओपोरोसिस. जेव्हा बोन आपले ठिसूळ होतात, ऑस्टिओ म्हणजे बोन, मग बोन मध्ये जेव्हा तो होतो तेव्हा त्याला म्हणायचं ऑस्टिओसार्कोमा. ओके. सो कोणत्या प्रकारे तो झालाय, सार्कोमाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ज्या टिश्यूला तो अफेक्ट करत असतो. लिम्फोमा हा एक वेगळा प्रकार आहे ज्याच्यामध्ये लिम्फॅटिक टिश्यू, आपल्या बॉडीमध्ये ब्लड सोबत एक लिम्फ व्हेसल्स, लिम्फॅटिक सिस्टीम काम करत असते. त्याच्यामध्ये मेनली लिम्फ इज द ब्लड विदाउट ब्लड सेल्स. आरबीसी शिवाय जे वुझिंग आउट लिक्विड असतं त्याला लिम्फ म्हणतात. आणि या लिम्फमध्ये सुद्धा सेल्स असतात. त्या सेल्समध्ये हा लिम्फोमा हा कॅन्सर डेव्हलप होतो. आणि त्याच्यामुळे तो कुठे होतो, तो होतो लिम्फॅटिक सिस्टीम. त्याच्यामध्ये लिम्फ वेसल्स आहेत किंवा लिम्फ नोड आहे. आपल्या बॉडीमध्ये स्प्लीन, टॉन्सिल्स हे जे अवयव आहेत हे लिम्फॅटिक सिस्टीमशी रिलेटेड असतात. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीम सुद्धा त्याच्यामध्ये डेव्हलप होते. यापूर्वी आपण जेव्हा इम्युनिटी शिकलो आहोत, आठवते तुम्हाला, तेव्हा आपण बी सेल्स, टी सेल्स शिकलो आहोत. ते थायमस टिश्यू हा सुद्धा लिम्फॅटिक सिस्टीम, लिम्फॅटिकचाच प्रकार आहे. तो इम्युन सिस्टीम म्हणजे इम्युन सिस्टीमवर त्याचा जास्त परिणाम होत असतो. कारण की थायमस सेल्स, लिम्फ, स्प्लीन हे आपले इम्युन सिस्टीमशी रिलेटेड जास्त ऑर्गन्स आहेत. तर तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा त्याला लिम्फोमा म्हणतात. आणि एक पॉप्युलर ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे ब्लड कॅन्सर, त्याला म्हणतात ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर. आपल्या रक्तामध्ये WBC हे आपले गार्ड आहेत, है ना. दे आर सोल्जर्स, दे आर पोलीस, दे प्रोटेक्ट अवर बॉडी फ्रॉम व्हेरियस डिसीजेस. त्याच्यामुळे आपल्या बॉडीला इम्युनिटी मिळत असते, हे आपण पाहिलं आहे. परंतु हेच सेल्स जेव्हा ॲबनॉर्मल डेव्हलप होतात आणि ते त्यांचं स्वतःचं जे काम आहे की डिसीज किंवा पॅथोजनच्या विरुद्ध लढायचं, ते काम सोडून ते नुसतं डेव्हलप होतात, खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. अशा माणसामध्ये ल्युकोसाइटचं काउंट हे भरमसाठ वाढलेलं असतं, ॲबनॉर्मली वाढलेलं असतं. तेव्हा त्या कॅन्सरला आपण म्हणतो ल्युकेमिया किंवा ब्लड कॅन्सर. आणि एक प्रकार आहे ॲडिनोकार्सिनोमा. ॲडिनोकार्सिनोमा म्हणजे मुख्यतः ग्लँड्स. कोणकोणत्या ग्लँड्स? ॲड्रिनल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड,
ठीक आहे. अशा ग्लँडच्या मध्ये जेव्हा कॅन्सरची डेव्हलपमेंट होते तेव्हा त्याला ॲडिनोकार्सिनोमा असं म्हटलं जातं. सो दीज आर द टाइप्स. ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कोणत्या टिश्यूमध्ये होतं आणि त्याचे काही एक्झाम्पल्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि ज्यामध्ये हा कॅन्सर होतो त्या फक्त तो त्या ऑर्गन पुरताच मर्यादित राहत नाही. मेटॅस्टिसिसद्वारा ते कॅन्सर सेल हे एका ऑर्गनमधून दुसऱ्या ऑर्गनमध्ये सुद्धा स्प्रेड होतात. आणि ते किती स्प्रेड झाले आहेत यावरून आपण त्या कॅन्सरची स्टेज ठरवत असतो. फर्स्ट स्टेज आहे, कोणती सुरुवात आहे, किंवा फोर्थ स्टेज आहे, लास्ट स्टेज आहे. याचा अर्थ काय असतं, म्हणजे त्या कॅन्सरची स्प्रेड ही बऱ्याच ठिकाणी झाली आहे. बऱ्याच जेव्हा ती लिव्हरपर्यंत जाते, ब्लडमध्ये पुढे सरकते, त्यावेळेस ते मग ते अनेक ऑर्गन त्याला अफेक्ट होतात आणि त्यावेळेस पण ट्रीटमेंट करणं कठीण असतं किंवा त्याचा पुरेसा परिणाम आपल्याला मिळत नाही. आता कोणत्या त्याचे आता हे असं का होतं, सेल्स ॲबनॉर्मल डिव्हाइड तर होतात, पण ते का होतात ह्याचं खरं कारण जे आहे हे नक्की कारण हे आपण सांगू शकत नाही, कारण त्याचे अनेक कारण आहेत. एकच विशिष्ट कारण नाही आहे. आपल्या सेल डिव्हिजनचं जे सायकल आहे ते पुन्हा आपल्या जेनेटिक मेकअपमध्ये त्याचं कंट्रोल असतो. ठीक आहे. तर जेनेटिक मेकअपमध्ये आपले प्रोटीन्स वगैरे जे आहे त्याप्रमाणे त्याचं व्यवस्थित सायकल हे डेव्हलप होत असतं. कोणत्या तरी कारणाने ते सायकल डिस्टर्ब झालं, म्हणजे एखादा चांगला शहाणा वागणारा मुलगा अचानक वेगळ्यासारखा वागायला लागला, मग त्याला कोणी काहीतरी म्हटलं म्हणून, त्याच्या मनासारखं झालं नाही म्हणून, ठीक आहे, किंवा त्याला आणखी कोणतरी भडकवत असेल किंवा एखादं खूप मोठी घटना झाली त्याच्या मनाविरुद्ध, काहीतरी कारण झालं आणि तो वेड्यासारखं वागायला लागला. तसे हे सेल्स आहेत. याचं मुख्य जे कारण आहे ते आहे त्यांच्यामध्ये असे फॅक्टर्स, आणि त्यांना हे डेव्हलप करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये ऑन्कोजीन्स असतात. जीन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर, त्याला ऑन्कोजीन्स म्हणतात. ज्या माणसाला कॅन्सर झाला नाहीये त्याच्या शरीरात सुद्धा ते ऑन्कोजीन्स आहेत, पण ते ॲक्टिवेट झाले नाही. ते ॲक्टिवेट झाले तर ते ॲबनॉर्मल डिव्हिजन सुरू होते, आणि ते ॲक्टिवेट होण्याचं काही फॅक्टर्स आहेत, केमिकल्स आहेत. मुख्य कारण आहे कॅन्सरचं ते म्हणजे केमिकल्स. आणि कार्सिनोजेनिक असे जे केमिकल्स आहेत ज्यांच्यामुळे कॅन्सर डेव्हलप होतो त्या केमिकल्सना म्हणतात कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस. हे असे अनेक सबस्टन्सेस आहेत. त्याच्यामध्ये असे पदार्थ आहेत जे आपण खातो, वेगवेगळे जे आर्टिफिशियल कलर्स आहेत मिठायांमध्ये वापरले जातात. भाज्यामध्ये लाल भाजी असते, घरी केलेली भाजी इतकी लाल नसते, घरी केलेलं स्टार्टर्स इतके लाल नसतात, बाहेरचे लाल असतात, त्याच्यामध्ये रंग टाकलेला असतो. बऱ्याचदा हा रंग खालच्या प्रतीचा असतो. ते कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस आहेत. आपल्या हवामानामध्ये, वातावरणामध्ये अनेक गॅसेस आहेत, काही रेज आहेत, ते सुद्धा कार्सिनोजेनिक आहेत. इव्हन केसांचा डाय हा सुद्धा कार्सिनोजेनिक आहे. सो दीज कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस दे मे बी डायटरी, दे मे बी एन्व्हायरमेंटल, और दे मे बी सोशल इफेक्ट्स. हे याच्यामुळे या कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस जर आपल्या शरीरामध्ये गेले तर त्याच्यामुळे ऑन्कोजीन्स ॲक्टिवेट होतात आणि तो कॅन्सर डेव्हलप होतो. दुसरं आहे रेडिएशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे, जसे की अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे ओझोन लेअर ट्रॅप करत असतो, ते जर डायरेक्ट तर ओझोन लेअर जर कमी झाला आणि ते UV रेज जर आले तर UV कोबाल्ट रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, हे जे रेज आहेत दे इन्फ्रारेड रेडिएशन, दे आर अगेन कार्सिनोजेनिक. त्याच्यामुळे कॅन्सर डेव्हलप होतो. काही व्हायरसेस आहेत. आधी असं वाटायचं की कॅन्सर हा अजिबात व्हायरल रोग नाही आहे, परंतु आता लक्षात आलंय की देर आर सम व्हायरसेस विच कॉज कॅन्सर, आणि अशा व्हायरसेसला म्हणतात व्हायरल ऑन्कोजीन्स. These oncogenes they get activate due to infection of virus. त्याला म्हणायचं व्हायरल ऑन्कोजीन किंवा त्याला V-onc-genes असं पण म्हटलं जातं. ओके, V-onc-genes. आणि त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, ते आहे एप्सिटीन बार व्हायरस, त्याला EBV म्हटलं जातं, किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV, असे काही व्हायरसचा शोध लागलाय की ज्याच्यामुळे कॅन्सर डेव्हलप होतो, हे आपल्या लक्षात आलंय. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं ऑन्कोजीन्स तर आहेतच. दीज ऑन्कोजीन्स दे आर प्रेझेंट इन द नॉर्मल सेल्स. ॲक्च्युली ऑन्कोजीन्सला ॲक्टिवेट करणाराच कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस आहेत, आणि ही ऑन्कोजीन जेव्हा इनॅक्टिवेट असतात, सुप्त असतात, शांत असतात, तेव्हा नॉर्मल
सेल डिव्हिजन चालू असतं. काहीतरी कारणाने हे ऑन्कोजन जेव्हा ॲक्टिवेट होतात तेव्हा ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन सुरू होत असतं. ओके, सो इट इज अ नॉर्मल सेल, ते असतातच. आणि कार्सिनोजेनिक सबस्टन्समध्ये एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे ॲडिक्शन. टोबॅको, तंबाखू, त्याच्यामुळे तोंडाचा कॅन्सर होतो, घशाचा कॅन्सर होतो, किंवा अल्कोहोल, दारू, त्याच्यामुळे स्टमक, लिव्हर खराब होतात, त्याच्यावरती परिणाम होतो. इवन सिगारेट स्मोकिंग ह्याने सुद्धा कॅन्सर असतो. कारण टोबॅको स्मोक तर आहेच, त्याच्यामुळे लंग्स किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक त्याचा कॅन्सर होऊ शकतो. काही ड्रग्स जे आहेत मॅरिजुआनासारखे त्याच्यामुळे सुद्धा काही कॅन्सर डेव्हलप होतात. बिकॉज दीज ॲडिक्शन्स दे आर कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस. कार्सिनोजेनिक सबस्टन्सेसला एक्सपोज झालं तर तो कॅन्सर डेव्हलप होत असतो. आणि ह्या कॅन्सरच्या कॉजेसनंतर आता आपण पुढे हे कॅन्सर होतात त्याच्यामुळे सेल ॲबनॉर्मली डेव्हलप व्हायला लागतात. दे अफेक्ट द नॉर्मल सेल. ते नॉर्मल सेलचं फंक्शनिंग होऊ देत नाही. इव्हन त्यांना अटॅक करतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर होतो. आता आपण पुढचं पाहणार आहोत त्याची ट्रीटमेंट. आता बघा, त्याच्या आधी तुम्हाला एक सांगायचं ते म्हणजे सिम्पटम्स. आपल्या लेसनमध्ये सिम्पटम्स नाही दिसले मला, परंतु सिम्पटम्स लक्षात ठेवा. ज्या ऑर्गनमध्ये कॅन्सर डेव्हलप झाला असेल त्याप्रमाणे सिम्पटम असतात. घशाचा असेल तर सुरुवातीला माणसाला गिळायला त्रास होतो, ठसका लागतो. जर तो ब्लड सेलचा असेल, ब्लड कॅन्सर असेल तर माणसाला त्याचे ब्लड काउंट बिघडतात, त्याला ताप येऊ शकतो. जर तो स्किनचा कॅन्सर असेल तर माणसाच्या स्किनवरती काही चट्टे येतात, नवीन डेव्हलप होतात, असलेले निघून जातात. किंवा कधी कधी त्याच्यामध्ये गाठ येते शरीरावरती, ब्रेस्टमध्ये किंवा आतमध्ये कुठेतरी इंटेस्टाईन कुठेतरी गाठ येते. ती गाठ कधी दुखत नाही. ती गाठ ताबडतोब गाठ असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन ते चेक केलं जातं. बेनिग्न ट्यूमर असेल काढून टाकलं जातं. ब्रेन कॅन्सरच्या वेळेस माणसाला काहीतरी ॲबनॉर्मल फील होतं, आठवत नाही किंवा त्याला अचानक विस्मरण होतं. बाउवेल मुवमेंट्स बदलतात, त्याच्या खाण्याच्या भुकेच्या सवयी, बाउवेलच्या मुवमेंट असतात, शौचाच्या सवयी त्या बदलतात. मग त्याच्या ऑर्गनप्रमाणे कॅन्सरचे वेगवेगळे सिम्पटम्स असतात. त्याची ट्रीटमेंट मात्र महत्त्वाच्या 3 ट्रीटमेंट त्या कॅन्सरच्या आहेत. ओके, पहिली ट्रीटमेंट बघा. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये पहिली ट्रीटमेंट आहे किमोथेरपी. हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. किमो सुरू केलं, केमोथेरपी सुरू आहे. ह्याच्यामध्ये व्हिनक्रिस्टिन, व्हिनब्लास्टिन सारखे काही औषधं आहेत की जे इंट्राव्हेनस आपल्या शरीरातून पाठवले जातात. अतिशय स्लो प्रमाणामध्ये डायल्यूट करून ते पाठवले जातात. ॲक्च्युली दे आर सम काइंड ऑफ पॉयझन्स विच किल द कॅन्सर सेल्स. परंतु बऱ्याचदा त्या कॅन्सर सेल्ससोबत नॉर्मल सेल्सना सुद्धा खात्मा त्याच्यामुळे होत असतो. त्याचे बरेच साईड इफेक्ट असतात. भूक लागत नाही, केस गळतात. परंतु ते ट्रीटमेंटचे मग कॅन्सरचा स्प्रेड किती आहे, कोणत्या प्रकारचा आहे, याप्रमाणे डॉक्टर किमो किती द्यायचं, एका वेळेस खूप एकदम देता येत नाही. थोडं व्यवस्थित ते डोस ठरवून ती किमो दिली जाते. काही दिवसांनंतर पुन्हा रिपीट केली जाते. त्याला सायकल्स म्हणतात. तर कॅन्सरची स्प्रेड किंवा त्याचं ऑर्गन हे ठरवून, हे पाहून त्याची किमोचे किती ट्रीटमेंट द्यायची हे ठरवलं जातं. पुढचं आहे किमोथेरपी. त्याच्यानंतर दुसरी थेरपी आहे रेडिओथेरपी किंवा रेडिएशन थेरपी. याच्यामध्ये कोबाल्ट 60 सारखे रेज आहेत किंवा कधी कधी कोबाल्ट, आयोडीन, ठीक आहे, आणि इरिडियम यासारखे रेज, यासारखे सबस्टन्सेस, कधी कधी हायली ॲक्टिव्ह पार्टिकल्स सुद्धा याच्यामध्ये वापरले जातात. हायली चार्ज पार्टिकल्स, आणि त्या विशिष्ट ऑर्गनवर त्याचा बंबार्ड केलं जातं, त्यांना पाठवलं जातं आणि तिकडचे सेल्स मारून टाकले जातात. पुन्हा हेच ऑर्गन कोणता आहे, एखादा आतला ऑर्गन असेल तर रेडिएशन उपयोगी होत नाही. एखादा वरचा ऑर्गन असेल जिथे ते रेडिएशन सरळ पोचतं आहे, तर अशा वेळेस बाकी सगळा एरिया कव्हर करून तेवढ्या ऑर्गनवरती रेडिएशन पाठवलं जातं. ते रेज सोडले जातात. आणि तिसरा एक आहे ट्रीटमेंट, ती म्हणजे सर्जरी. सर्जरीमध्ये अफेक्टेड ऑर्गन काढून टाकला जातो. युटेरसचं कॅन्सर आहे, युटेरस काढू शकतो, ब्रेस्ट कॅन्सर काढू शकतो. परंतु तो सर्जरी पुन्हा तशीच आहे, कोणत्या ऑर्गनला झाला आहे. ब्रेन ट्यूमर झाला असेल, कधी बऱ्याचदा ब्रेन ट्यूमर हा बेनिग्न ट्यूमर असतो, तेवढ्यापुरता झाला असतो, तो काढून टाकू शकतात. कधी कधी तो जर मॅलिग्नंट असेल तर तो पूर्ण पार्ट काढू शकत नाही, है ना, कारण की ब्रेनचे पुन्हा सेंटर्स असतात. ते सेंटर्सवर जर परिणाम झाला, काढून टाकलं गेलं तो पार्ट, तर माणसाचा ॲक्टिव्हिटीज थांबून जाईल किंवा त्याला आणखीन वेगळा त्रास होईल, त्याचा जीवही वाचणार नाही.
तेव्हा त्याप्रमाणे तो सर्जरी केली जातो. सर्जरी ही खूप लिमिटेड पार्ट असतो. कधी कधी सर्जरीनंतर आणि बऱ्याचदा सर्जरीनंतर सुद्धा या ट्रीटमेंट घेतल्या जातात. कधी कधी कंबाईंड थेरपी वापरली जाते. काही सर्जरी पण केली जाते, काही किमो दिल्या जातात, काही रेडिएशन्स दिले जातात. अशा प्रकारे ज्या ट्रीटमेंट वापरल्या जातात. एक अजून ट्रीटमेंट आहे, नवीन ट्रीटमेंट आहे ही आहे इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपीमध्ये इम्युन सिस्टीम ही ॲक्टिवेट केली जाते, जास्त वाढवली जाते. इम्युन सेल्स जे आहेत त्यांचं प्रमाण वाढवलं जातं आणि सेल डिव्हिजनचं प्रमाण हे कमी केलं जातं. म्हणजे याचा स्प्रेड हा कमी होईल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये या इम्युनोथेरपीमध्ये विशिष्ट प्रकारचे सेल्स हे याच्यामध्ये बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर्स असे काही अशा प्रकारे त्याचे रिस्पॉन्स जे देतात, म्हणजे पटकन त्यांना ॲक्टिवेट त्या कॅन्सरस सेल्सला पटकन ओळखता येईल, त्यांना लवकर डिटेक्ट करून त्यांना मारता येईल अशी ॲबिलिटी आपल्या इम्युन सेल्सची वाढवली जाते. त्याला म्हणतात इम्युनोथेरपी. आणि याचं एक एक्झाम्पल आहे अल्फा इंटरफेरॉन. अल्फा इंटरफेरॉन हे एक सबस्टन्स आहे जे या इम्युनोथेरपीमध्ये वापरलं जातं, विच ॲक्टिवेट द इम्युन सिस्टीम. ओके. सो दिस. आणि शिवाय मग काय सोशॉलॉजिकल असतं की त्या माणसाला म्हणजे त्याला सुदिंग वाटलं पाहिजे, त्याला शांत, पॉझिटिव्ह थिंकिंग. त्याचं कॅन्सरचं झालं की त्या माणसाला वेगवेगळ्या प्रकारचं हे जे असतात काउन्सिलिंग दिलं जातं. काय झालं आहे तुम्हाला ते सांगितलं जातं व्यवस्थित. घाबरतात पेशंट, त्यांना शांत केलं जातं. त्यांची ट्रीटमेंट कशी राहील, कशा प्रकारचं ट्रीटमेंट त्यांना योग्य राहील हे सुद्धा या ट्रीटमेंटसोबत त्या पेशंटला सांगितलं जातं, जेणेकरून तो ट्रीटमेंटबद्दल जास्त सकारात्मक होईल. त्याला सोशल ट्रीटमेंट म्हणतात. त्याच्या घरच्यांना, त्या पेशंटला हे सगळं सांगून मग त्या जेव्हा असं केल्यामुळे त्या ट्रीटमेंटला जास्त चांगला रिस्पॉन्स पेशंटकडून मिळत असतो. ओके. सो दीज आर द ट्रीटमेंट्स. सो कॅन्सरचं तुम्हाला हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत की त्याचे प्रकार कोणते आहेत, कॉझेस आणि त्याची ट्रीटमेंट. तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये टाटा इन्स्टिट्यूटचं नाव दिलं आहे. त्याच्यामध्ये रिसर्च सेंटर जे आहे टाटा मेमोरियल हे भारतातलंच नाही तर एशियामधलं एक खूप मोठं सेंटर आहे जिथे कॅन्सरचं सतत नवीन नवीन शोध चालू असतात आणि अतिशय कमी दरामध्ये खूप चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट लोकांना दिली जाते. ठीक आहे. सो दिस इज अबाउट कॅन्सर. थँक्यू.